रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आळंदीहून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे शहरातील 2 दिवसांचा मुक्काम आटपून शनिवारी 11 जुलैला सासवडकडे रवाना झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामांचा जयघोष करत आणि टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये लाखो वारकऱ्यांसह पालखी सोहळ्यानं ऐतिहासिक दिवे घाटाचा टप्पा सुद्धा पार केला आणि पालखी सासवड नगरीमध्ये दाखल झाली. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटाचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आणि आव्हानात्मक मानला जातो. लाखो वारकरी जेव्हा एका लईमध्ये भगव्या पताका हाती घेऊन हा घाट चढतात तेव्हा तो नयनरम्य सोहळा डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी घाटाच्या दोन्ही बाजूंना भाविकांची प्रचंड गर्दी असते. सासवड ही माऊलींचे बंधू आणि थोर संत सोपानदेव महाराज यांची समाधीभूमी. माऊलींची पालखी सासवडमध्ये दाखल झाल्यावर आज सुद्धा याच ठिकाणी मुक्काम राहणार आणि त्यानंतर सध्या संपूर्ण सासवड नगरी भक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघाली. रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी. सावता कान्हा तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी या मुखी रंगली. पुण्यातून दोन्ही पालख्या एकत्र निघतात पण हडपसरपाशी त्यांचे दोन्ही मार्ग भिन्न होतात. माऊलींची पालखी उजवीकडे वळून सासवडच्या दिशेने जाते तर तुकोबांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोरकडून यवतच्या दिशेने निघते. त्यानुसार मंगळवारी तुकोबांची पालखी सकाळी 7च्या सुमारास लोणी काळभोरहून निघाली आणि कुंजीरवाडी फाट्याला पहिली विश्रांती झाली. भाविकांनी न्याहारी उरकली आणि त्यानंतर थेट उरळी कांचनला दुपारच्या भोजनाला सोहळा थांबला. भोजनानंतर वारकरी मंडळींनी भजन कीर्तन खेळामध्ये रमली आणि मग सायंकाळी हा पालखी सोहळा उरळी कांचनमध्ये विसावलाय. पाहुयात आतापर्यंत नेमक्या वारीच्या टप्प्यावरती काय काय घडलंय.